हॅलो एव्हरीवन, आज आम्ही आलेलो आहोत हडपसर येथील मुळचंद मिलमध्ये साड्यांच्या शॉपिंगसाठी. जसं मिलमध्ये एंटर केलं म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला, तर तिथे एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस कुर्तीचं कलेक्शन होतं. पण आम्हाला काही ते घ्यायचं नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट वरतीच जायचं ठरवलं, कारण सोबत ध्रुवही होता. त्यामुळे खूप टाईम वेस्ट करून चालणार नव्हतं, आम्हाला लवकर शॉपिंग आवरून घरी पण जायचं होतं. तर थर्ड फ्लोअरला आम्ही आलेलो आहोत आणि लिफ्ट बाहेरच त्या ताई उभ्या होत्या मिल वर्कर. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला काय घ्यायचं आहे, किती रेंजपर्यंत घ्यायचं आहे आणि ते कुठे भेटेल. बेसिकली ते आपल्याला गाईड करण्यासाठी प्रत्येक फ्लोअरवरती असतात. तर त्यांनी सांगितले की तुम्ही लास्टला जा, तर तिथे तुम्हाला डिझायनर साड्यांचं कलेक्शन भेटून जाईल. तर आम्ही इथं पाहिली जी आजकाल खूपच इन्स्टावर व्हायरल होती टिश्यू सिल्क साडी, तर तीही होती तिथं. तर खूपच म्हणजे कलर वगैरे सुंदर होते, पण एक प्रॉब्लेम वाटत होता तिचा की ही साडी फुगणारी होती. म्हणजे आपल्याला कशा साड्या चोपून बसणाऱ्या हव्या असतात, तर त्यातली ही काय वाटत नव्हती. त्यामुळे आम्ही ही साडी घेतली नाही. मग त्यांनी आम्हाला आणखी नवीन आलेल्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं. तर त्यामध्ये आम्हाला ही साडी खूपच आवडली, काश्मीरी वर्क केलेली. तर त्यांना आम्ही बोललो की ही साडी आम्हाला घालून दाखवा. तर त्यांनी ती अंगावरती घालून दाखवली. म्हणजे जेव्हा आपण अंगावरती साडी घालतो तर ते आपल्याला कळतं की हा कलर आपल्या स्किन टोनला कसा दिसतो आहे, आपल्याला ही साडी सूट होती आहे का. आणि मिलमधली हीच एक चांगली गोष्ट वाटते की आपण जेवढ्या साड्या बोलतो तेवढ्या पण त्या आपल्याला असं व्यवस्थित घालून दाखवतात, रॅप करून दाखवतात. त्यामुळे आपल्याला पण क्लॅरिटी ती साड्या घेण्याबद्दल. तर ही साडी त्यांना मी थोडा वेळ बाजूला काढून ठेवायला सांगितली, कारण कस्टमरला ही साडी आवडत होती आणि ती लगेच याचे पीसेस पण लिमिटेड होते, त्यामुळे ती जात होती. तर ही साईडला काढून ठेवायला सांगितली आणि आम्ही थोडं आणखी एक्सप्लोअर करायचं ठरवलं. तर आम्हाला थोडंसं या साडीचं मटेरियल सिम्पलच वाटत होतं, थोडंसं असं शायनी काहीतरी हवं होतं. मग स्नेहलनी ही जी साडी घातली ना, हिचं मटेरियल थोडंसं ऑर्गेन्झामध्ये येत होतं, पण थोडं शाईन करत होतं. म्हणजे आपण नाईट इव्हेंटला वगैरे घातली ना तर खूपच सुंदर वाटणारी अशी साडी होती. त्यामुळे आम्ही यातूनच घ्यायचं ठरवलेलं. आमच्या इकडं साड्या घेणं सुरू आहे आणि ध्रुवचं काय चाललं आहे, तो आरशाजवळ जाऊन खेळत होता, त्याला साईडला यायचंच नव्हतं. सगळे आम्ही बोललो होतो तारे इकडे इकडे, तरी पण तो येत नव्हता. मग ते दादा आले आणि त्यांनी ते काच बंद करून घेतली, तेव्हा तो इकडं आला कधी. नंतर यामध्ये पण कलर ऑप्शन खूप होते, तर स्नेहलनी ही साडी फायनल केली. मलाही त्याच पॅटर्नमधली, त्याच मटेरियलमधली जी सॉफ्ट पिंक, थोडीशी रोज पिंक जी कलरची जी साडी आहे, तर ही आवडली. तर त्यांनी ही साडी म्हणजे घालून दाखवली. तर प्रत्येक साडी घातली ना तर वाटत होतं अरे ही छान दिसते, ती छान दिसते. कन्फ्युजन एवढं होतं मिलमध्ये गेल्यानंतर, कारण एकापेक्षा एक एवढ्या सुंदर सुंदर साड्या असतात, कलर ऑप्शन पण खूपच असतात, व्हरायटी एवढी असते. त्यामुळे जर तुम्हीही मिलमध्ये जाणार असाल तर तुम्ही पण नक्की, ज्यांना साड्यांमधलं चांगलं कळतं त्यांना सोबत घेऊन जा सेकंड ओपिनियनसाठी, त्यांची खरंच खूप मदत होते. आमचं इथं सुरू होतं की साड्या घालून पाहिजे, कसं दिसतंय काय दिसतंय. आणि ध्रुव मस्त त्याचा एकटाच खेळत होता. तो पाहत होता की पर्समध्ये मी काय आणलं आहे, जी मी त्याच्यासाठीच कॅरी केलेली होती. आणि त्याच फ्लोअरवरती शेरवानी, फेटे, ओढणी, लेहंगे एवढे सुंदर सुंदर होते. जर तुमचंही कोणाचं लग्न असेल किंवा ठरणार असेल किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये असेल तर तुम्ही इथल्या ह्या मिलला, मुळचंद मिलला नक्की व्हिजिट करू शकता, कारण खूपच व्हरायटीमध्ये इथं नवीन कलेक्शन आलेलं आहे. त्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो. इथे 500 रुपयापासूनच साड्यांची सुरुवात होते. तर आम्हाला 5-6 साड्या घ्यायच्या होत्या आणि ट्राय पण करायचं होतं की म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती पण कोणत्या टाईपच्या आणि कशा साड्या भेटतात. तर इथंही आम्हाला विचारण्यात आलं तुम्हाला कशा साडी घ्यायच्या. तर आम्हाला आरी वर्क केलेली साडी पण जस्ट बघायची होती. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, हा सेक्शन संपल्यानंतर याच्या बॅक साईडला जा, तर तिथे तुम्हाला पाहिजेत त्या साड्या भेटून जातील. आणि आम्ही ऑफ डेला गेलेलो, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. सॅटर्डे संडे तो खूपच गर्दी असते, त्यामुळे मी तरी तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही सॅटर्डे संडे शॉपिंगला जा. इथे आम्हाला भेटणार होत्या काठापदराच्या साड्या. आम्हाला खरं तर जे काही आरीवर्क केलेली साडी आलेलं आहे तर त्या पाहिजे होत्या. तर त्यांनी साऊथ इंडियन पॅटर्नमधली ही साडी एक दाखवली. तर याला 2 ब्लाऊज पीस होते. एक जे आपलं नॉर्मली साड्यांवर निघतं तसं प्लेन, आणि दुसरं जे होतं त्यावरती आरी वर्क केलेलं होतं. तर याची प्राईसही तशी फारशी नव्हती, 2,500लाच ही साडी होती. पण ही थोडीशी अशी हेवी वाटत होती आणि आम्हाला थोड्याशा सिम्पलमध्येच असं साड्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना ज्या आत्ता नवीन पॅटर्नमध्ये बांबू सिल्क साड्या आलेल्या आहेत तर त्या आणायला सांगितल्या. तर यामध्येही भरपूर असे कलर होते आणि कलर सगळेच खूप छान होते. आणि पदरावरती अशी मोराची डिझाईन होती आणि घालायला ही साडी खूपच हलकी फुलकी होती, काठही सुंदर होते.
यामध्ये पण 2 टाईपचे काठ होते. एक म्हणजे जे बेसिक होते आणि दुसऱ्या याच्यावर जी काही आपली मुनिया पैठणी आहे तर त्याचे जसे काठ आहेत ना तर तसे काठ होते. तुम्ही ह्या साडीवर बघू शकता. ज्या काही आम्हाला 6-7 साड्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही हेच फायनल केली, कारण ही चोपूनही बसत होती आणि रेंजही ॲफोर्डेबल होती. त्यानंतर आम्ही बिलिंग केलं आणि आता आमची शॉपिंग झालेली आहे. ते स्टॅम्प वगैरे देत आहे आणि तुम्हीही नक्की मूळचंद मिलला भेट द्या.